मित्र सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, व्हिडिओ कोणी स्किप करू नका, कोणी पुढे डायरेक्ट पुढे जाऊन न पाहता तुम्ही सांगणार प्रत्येक माहिती, प्रत्येक आपली जी सजेशन्स आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये जर पाहिलात त्यानुसार सराव केला तर तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रिकॉशन जी आहे ती मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर आपण काय करायचं, तलवारीच्या ऐवजी तलवार घेऊन कोणीही प्रॅक्टिस करू नका। एखादी गंभीर इजा होण्याची खूप शक्यता आहे, दाट शक्यता आहे। त्यामुळे काय करायचं, आपण एक 2.5 ते 3 फुटाची अशी काठी घ्यायची आहे। तलवारीच्या ऐवजी तुम्ही 2.5 ते 3 फुटाची अशी काठी घ्यायची आहे, हिला गदगा म्हटलं जातं। अशा पद्धतीची काठी किंवा तुम्ही गदगा घेऊन तलवारीच्या ऐवजी हा गदगा जो आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे व याने सराव करायचा आहे। याने गंभीर इजा होण्याची शक्यता कमी असते, पण तलवार हे शस्त्र धारदार असतं व घातक असतं। त्यामुळे कोणीही तलवार घेऊन सराव करण्याचा प्रयत्न करू नका, ही या ठिकाणी मी आपणास कळकळीची विनंती करून सांगतोय। पुन्हा एकदा लक्षात ठेवा, आपल्याला अशा पद्धतीची काठी घ्यायची आहे व अशा पद्धतीच्या काठीनेच आपण आज सराव करायचा आहे। अजूनही आपले चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर चॅनल सबस्क्राईब करावं। जास्तीत जास्त संख्येने आपले ही व्हिडिओ आहे, आपल्या शस्त्रविद्येचा जो ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम आहे तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे। यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने शेअर करायचं आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला ही कला पोहोचवायची आहे। ही ती कला आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्यांच्या आधीपासून ही कला चालत आलेली आहे, पण या शस्त्रकलेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवले। ती कला आज या महाराष्ट्रातून लोप पावत आहे। ही खूप मोठी शोकांतिक आहे व तिचे जतन संवर्धन करावं। तिची कला सगळ्या प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकामध्ये ती जिवंत राहावी, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवावी, यासाठी आपण हा उपक्रम ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम आपण सुरू केलेला आहे। तर मित्र अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, मी चॅनल सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त संख्येने शेअर करा। जय शिवराय, शिवरायाचे शक्तिदाता। उजव्या हातामध्ये जर आपली तलवार असेल तर आज पण तुम्ही प्रत्येक मावळ्यांचं योद्ध्यांचं जर तुम्ही फोटो वगैरे पाहिला असेल तर तुमच्या लक्षात असेल डाव्या हातामध्ये ढाल असते। तलवार हे आपल्यावर आक्रमण करण्यासाठी, संरक्षणासाठी वापरतातच, त्याचसोबत सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ढाल। ढालसुद्धा डाव्या हातामध्ये घेऊन त्यावेळी युद्ध केलं जायचं। त्याच पद्धतीने आता सुद्धा आपण सरावाला ढाल घ्यायचे। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ढाल घ्या, नसेल तर तात्पुरते तसंच तुम्ही प्रॅक्टिस करा। येणाऱ्या काळामध्ये आपणा सर्वांना ढाल पोहोचवण्याचे, चामड्याची ढाल असेल किंवा लोखंडाची असेल ती पोहोचवण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत। आजच्या भागामध्ये आपण पवित्रा कसा घ्यायचा आहे, आपलं आयुध जे असेल त्या आयुधाला वंदन कसं करायचं हे या ठिकाणी आमच्या संस्थेची रणरागिणी सानिका जाधव आपणास आज दाखवणार आहे। या ठिकाणी आता आपण काय करायचं, दोन्ही पायामध्ये असं ठराविक अंतर घ्यायचं। आपले तलवारच्या ऐवजी आपण काठी वापरणार आहोत, ती काठी घ्यायची। डाव्या हातामध्ये ढाल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घ्या व दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन सरळ असं रेग्युलर असे जे नॉर्मल पद्धतीने उभा राहायचं आहे। यानंतर काय करायचं, आपला जो डावा पाय आहे हा डावा पाय आहे, डाव्या पायाचा पंजा सरळ करायचा आहे। पाठीमागच्या पायाचा पंजा म्हणजे उजव्या पायाचा पंजा जो आहे तो आहे तसाच ठेवायचा आहे जवळ, आणि डाव्या पायाचा जो गुडघ्या त्या गुडघ्यामध्ये डावा पाय वाकवायचा आहे। मी सांगितलं नव्हतं, ठीक आहे, असू दे। डावा पाय गुडघ्यातनं वाकवायचा आहे। आपण दांडपट्ट्याच्या वेळी बघितलं, दांडपट्ट्याच्या वेळी जर आपण पकडला, जे आपल्या हाताची पोझिशन होती ती अशी, पण तलवारीचं प्रॅक्टिस करताना तलवार जी आहे ती अशी खाली पकडायची, खाली तलवार या पद्धतीमध्ये, या अँगलमध्ये आपण तलवारीचं पकडायचं, काठी अशा पद्धतीने पकडायचं। पवित्र अशा पद्धतीने पाहिजे। डावा पाय पुन्हा एकदा बघून घ्या, डाव्या पायाचा पंजा कसा आहे, पाठीमागचा पाय गुडघ्यातून टाईट, डाव्या पायाचा पंजा सरळ असा पाहिजे, डावा पाय गुडघ्यातनं वाकवायचा आहे, उजव्या पायाचा पंजा असा आडवा ठेवायचा आहे, अशा पद्धतीने उभा राहायचं आहे। आपली जी नजर आहे ती सरळ पाहिजे, समोर शत्रूच्या नजरेत नजर घालून युद्ध केलं जात होतं त्या पद्धतीने नजर पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे। तुम्हाला प्रत्येक अँगलमधून दाखवतो, हा पवित्रा सर्वात महत्त्वाचा आहे।
मग कोणतेही शस्त्र असो, लाठीकाठी असो, दांडपट्टा असो, तलवार असो, भाला असो, कोणतेही शस्त्र चालवताना सर्वात महत्त्वाचा आहे तो पवित्रा अशा पद्धतीनं आपण घ्यायचं आहे. या ठिकाणी मित्र आपण आता पवित्रा बघितलेला. आता आपण खोच कशी मारायची, चिरवार कसा आणि शिरवार कसा हे या ठिकाणी आज पाहायचं आहे. खोच आहे ती समोर मारायची, चिर आहे ती खालून वरती वार मारायचा आहे पाठीमागे, आणि शिरवार आहे तो 3 पद्धतीने मारता येतो. वरून तिरका डावीकडे मारता येतो, उजवीकडे, आणि उभा सुद्धा मारता येतो. त्याचे प्रॅक्टिस, त्याचा सराव आज या ठिकाणी आपण बघणार आहोत कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. ते या ठिकाणी हे बघा, हा झाला आपला पवित्रा. खोच कशी मारायची आहे बघा, खोच सरळ आपली मारायची आहे. खोच काय आणि सर्वात महत्त्वाचं आहे, जे आपल्या हातामध्ये ढाल असणार आहे ते आपल्या मानेवरती यायला पाहिजे अशा पद्धतीनं. आणि खोच आपल्या छातीच्या दिशेमध्ये समोरच्या शत्रूच्या आपण पोटामध्ये किंवा छातीमध्ये घुसवतो, या अँगलमध्ये आपल्याला करायचे. मित्र हो, खोच मारल्यानंतर जसं आपण लाठीकाठीमध्ये पाठीमागे चिरवार करायचो, म्हणजे लाठी खालून वरती आपण जसं फिरवायचो त्याच अँगलमध्ये आपल्याला तलवार अशी खोच मारायची आणि खालून वरती घ्यायची आणि परत पाठीमागून एकदा फिरवायची. बघा, एकदा खोच खालून वरती काढली, परत पाठीमागे एकदा फिरवायची आणि समोर घ्यायची. हा सराव पहिल्या स्टेपमध्ये आपण हा सराव करायचा आहे. हा सराव जमल्यानंतर पुढे स्टेप टाकून आहे ते तुम्हाला आता दाखवतो मी कशा पद्धतीने करायचं आहे. हा सराव महत्त्वाचा. हा चिरवार झाल्यानंतर आपला उजवा पाय पाठीमागे तो पुढे टाकायचा. पुन्हा एकदा बघा, पाठीमागे चिरवार काढायचा आहे, पण डोक्यावरून जे आपण दांडपट्टा ज्या पद्धतीनं फिरवला त्या पद्धतीनं तलवार सुद्धा फिरवायची. आणि मग पुढे स्टेप टाकताना पुढे स्टेप टाकून जसा लाठीकाठी आपण समोर फिरवली म्हणजे चिरवार जसा काढला त्या पद्धतीनं तलवारीचा सुद्धा पुढे चिरवार काढायचा आहे. आणि तो उजवा पुढे टाकायचा आणि उजव्या बाजूनं डाव्या बाजूला काढायचा आहे. जशी लाठी आपण उजवीकडून डावीकडे फिरवली त्या पद्धतीनेच आहे. हा उजव्या बाजूला झाले हे. आणि यानंतर आधी हा सराव करायचा आहे. आधी पाठीमागे तुम्ही चिरवार काढायचा सराव करा, नंतर उजवा पाय पुढे टाकून शिरवार उजवीकडून डावीकडे मारायचा प्रॅक्टिस करा. त्यानंतर मग डावीकडून उजवीकडे जो आपल्याला शिरवार करायचा आहे तो करायचा आहे. पुन्हा एकदा बघा, उजवा पाय टाकला, हा एक वार झाला, नंतर हा एक वार झाला, हे 2 वार झाले. या 2 वारांचा पहिल्यांदा प्रॅक्टिस करा. टोटल 3 झाले, म्हणजे एक पाठीमागे चिरवार झाला, डाव्या बाजूला एक वार झाला, उजव्या बाजूला झाला, आणि पुन्हा एक समोर शिरवार सरळ समोर काढायचं आहे. पुन्हा एकदा बघून घ्या, इथे आपण दाखवतो पुन्हा एकदा. 1, हे 2 आणि 3 वेळा शिरवार काढून थांबायचं आहे. पुन्हा एकदा बघा, 2 स्टेप चालायचे आहेत आणि पुढे शिरवार 3 येतात आणि चिरवार 2 येतात. 1, हे 2 आणि हे 3. हे 3 वार झाले. उजवा पाय डावा पाय अशा 2 स्टेप पडल्या, हे बघून घ्या.